नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा. तुम्ही जर आजच या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा, म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, ही गोष्ट आपणाक दत्ताराम नावाच्या आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबरने सांगितलेली असा. ती मी तुमच्यासमोर कथेच्या स्वरूपात मांडते. मित्रांनो, मी दत्ताराम. ही गोष्ट 1985-86 सालची असा. माझ्या आयुष्यात मी अनुभवलेली एक भयंकर घटना असा. आमच्या वाडीत सुहास नावाचा एक पोरगो होतो. त्याचं यावर्षी मे महिन्यात लग्न झाला होता. तो कामाक मुंबईत होतो, पण गावाकडे त्याची आई, वडील आणि एक लहान भाऊ राहायचो. लग्न झाल्यावर त्यानं आपल्या बायको पण गावीच ठेवल्या नव्हता. आता म्हणता म्हणता लग्नात 2 वर्ष पूर्ण झाली होती आणि सुहासची बायको आता गरोदर होती आणि तिका आता 8वं महिना लागलो होतो. सुहासचे आई वडील सुहासाक सांगत होते की सुहास, तू 15 दिवसाची सुट्टी घेऊन गावाक ये, कारण सुनबाईची डिलिव्हरी कधी पण होईत असं डॉक्टरांनी सांगितलं. आणि त्याचं कारण असा, डॉक्टर म्हणतात की सुहासच्या बायकोच्या गर्भपिशवीतलं पाणी कमी झाल्यामुळे डिलिव्हरी कधी पण होऊ शकता आणि डिलिव्हर होताना अडचण येण्याची शक्यता असा. त्यामुळे सुहासच्या आई वडिलांका खूप भीती वाटत होती. त्यांच्या जीवाक घोर लागलो होतो. सुनबाईचं बाळणपण व्यवस्थित होण्यासाठी ती देवांका गाराणी घालत होती. सुहासने पत्र पाठवला होता की मी पुढच्या आठवड्यात 15 दिवसाची सुट्टी घेऊन गावाक येते. तसं त्याच्या आई वडिलांका थोडं धीर दिलं होतं. म्हणता म्हणता आता 2 दिवस निघान गेले आणि अचानक एके दिवशी दुपारी 12 वाजता सुहासच्या बायकोच्या अचानक पोटात दुखायला लागला. सुहासचा लहान भाऊ धावत धावत माझ्याकडे येलो. माझ्या घराकडे येऊन तो माका म्हणालो, दत्ता काका, आमच्या वहिनीच्या अचानक पोटात दुखता रे. आई बाबाने तुका घराकडे बोलवला, लगेच चल. मी ते का म्हणले, तू चल पुढे, मी येते कपडे करून. मी आणखी 2 शेजाऱ्यांका ही बातमी सांगितले. मी आणि आणखी 2 शेजारी मिळून सुहासच्या घराकडे लगबगीन पोहोचलो. सुहासची बायको वेदनेने विवळत होती. सुहासच्या आई वडिलांचं चेहरं तर पार उतरान गेलो होतो. सुहासची आई माका म्हणाली, दत्ता बघ रे पोर कसा वळवळता, आणि ती रडाक लागली. मी म्हटले, काकी रडा नको, आम्ही त्याला कुडा घेऊन जातो आणि ॲडमिट करतो. आमची घरं तशी हायवेकच होती. आम्ही लगेचच तयारी करून रस्त्यावर उभी राहिलो. इतक्यात एक एस टी इली. त्या एस टीक आम्ही थांबवलं आणि कुडाळात पोचलो आणि सुहासच्या बायको कुडाळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आमच्या अर्ध्या तासानंतर माझी बायको पण हॉस्पिटलमध्ये पोहोचली. डॉक्टरांनी आता सुहासच्या बायकोक तपासल्याने आणि ती डिलिव्हरीसाठी रूममध्ये घेऊन गेले. डॉक्टरांची आणि नर्सची होणारी धावपळ आम्ही उघड्या डोळ्याने हॉस्पिटलमध्ये बघत होतो. आता अर्धा तास झालो होतो. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. आता मात्र डिलिव्हरी रूममधून येणाऱ्या सुहासच्या बायकोचा आवाज बंद झाला होतो. इतक्यात डॉक्टर बाहेर येले आणि आपल्या केबिनमध्ये निघान गेले. 2च मिनिटात कंपाऊंडर केबिनमधून बाहेर येलो आणि म्हणालो, पेशंटच्या जवळच्या नातेवाईकांका डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवला. तसा आम्ही सगळ्यांनी धीर गंभीरपणे एकमेकांकडे बघितला. मी आणि सुहासचा लहान भाऊ डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर काहीतरी अघटित घडल्याचं स्पष्ट दिसत होता. डॉक्टर म्हणाले, काका माफ करा, आम्ही तुमच्या पेशंटाक आणि त्याच्या बाळाक नाही वाचवू शकलो. गर्भपिशवीतलं पाणी कमी झाल्यामुळे मुलाचा आधीच मृत्यू झाला होतो आणि त्यानंतर डिलिव्हरी करताना तुमच्या पेशंटचाही मृत्यू झालो. माफ करा. सुहासच्या भावानं तर केबिनमध्येच रडाक सुरुवात केल्या. मी त्याला धरून बाहेर आणले आणि माझी बायको आणि त्याला आम्ही घरात पाठवलं. सुहासच्या बायकोच्या आणि मुलाच्या मृत्यूनं आमका खूप धक्को बसलो होतो. आता सुहास आणि त्याच्या आई वडिलांका कसा सांगायचा
याचाच विचार मी करत होते. आता ही गोष्ट वाडीतल्या सगळ्यांका कळली होती. वाडीतलं वातावरण अगदी दुःखमय झाला होता. आता सगळी बायका पुरुष सुहासच्या घराकडे जमा होत लागली होती. इतक्यात मनावर दगड ठेवून वाडीतल्या एका माणसानं सुहासच्या आई वडिलांका ही गोष्ट सांगितल्या. तसं दोघांनी हंबरडं फोडल्याने त्यांचं तो हंबरडं काळी चिरून टाकणार होतो. आता रात्रीचे 8 वाजले होते. सुहासच्या बायकोची बॉडी डॉक्टरांनी आमच्या ताब्यात दिल्याने आणि आम्ही ती घेऊन ॲम्ब्युलन्सने घराकडे येत होतो. गावच्या सीमेवर 2 जाणते माणूस नारळ आणि काळं कोंबडं घेऊन रस्त्यावरती उभे होते. कारण कोकणात पद्धत असा की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर गावाच्या बाहेर झालो, सीमेबाहेर झालो, तर तो मृतदेह गावात आणताना गावच्या सीमेवर त्या मृतदेहावर नारळ आणि काळं कोंबडं ओवाळून सीमेवरती सोडलं जातं. कारण असं मानलं जातं की तसं नाही केला तर त्या मृतदेहाबरोबर चाळो म्हणजे भुताटकी पिशागत त्या मृतदेहात प्रवेश करता आणि त्या मृतदेहाक आणि आजूबाजूच्या लोकांका त्रास देता. म्हणून न चुकता सीमेवर नारळ आणि काळं कोंबडं ओवाळून सोडलं जातं. तसं आम्ही केलं आणि सुहासच्या बायकोचं मृतदेह घराकडे आणलो. सीमेच्या बाहेर मृत्यू झाल्यामुळे वाडीतल्या जुन्या जाणत्या माणसाने आमका सांगितलं की सीमेबाहेर मृत्यू झाल्यामुळे तुमका प्रेत घरात नेऊन मिळायचं नाही, तर ता तुमका प्रेत खळ्यात ठेवचा लागतला. तसा खळ्यात प्रेत ठेवण्यासाठी आम्ही खळ्यात चटई पसरून त्याच्यावरती प्रेत ठेवला आणि आता सुहासाक मुंबईत कळवला गेला. परंतु रात्री आता उशीर झाल्यामुळे त्याला कोकणात येऊ गाडी मिळत नव्हती. त्या काळी ST आणि लक्झरीचं प्रमाण खूप कमी होता. त्यामुळे आता त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कोकणात येणारी गाडी सुटणार होती, तीच त्याला भेटणार होती आणि त्या गाडीने तो कोकणात येणार होतो. तरी त्याला आता घरात पोहोचेपर्यंत दुसऱ्या दिवशीचे रात्रीचे 8-9 वाजणार होते. आता सगळे चिंतेत होते कारण वाडीतल्या सगळ्यांका आता रात्रभर प्रेत राखूचा लागणार होता. तसा करण्याशिवाय पर्यायच नव्हतो कारण सुहासची तर वाट बघूचीच लागणार होती. त्या काळी वाडीत लाईट पण इली नव्हती. त्या काळी लोक घरात उजेडासाठी रॉकेलचे दिवे किंवा कंदील वापरायचे आणि असं जर काही प्रसंग घडलो तरच रॉकेलवर चालणाऱ्या गॅसबत्तीचा वापर त्या काळी केलं जायचं. म्हणता म्हणता आता रात्रीचे 11 वाजले होते. वाडीतल्या जाणत्या आणि डेरिंगबाज माणसाने प्रेत राखूक थांबायचा असा ठरला. कारण गरोदर बाईचा प्रेत राखणं म्हणजे काय खाऊची गोष्ट नसता आणि त्यात करून सुहासच्या बायकोचा मृत्यू ह्यो सीमेबाहेर झालो होतो. त्यामुळे आणखीनच परिस्थिती खराब होती. आता सुहासच्या घराकडे 10 ते 12 अनुभवी आणि डेरिंगबाज लोक थांबले. बाकीचे सगळे लोक आपापल्या घरात निघून गेले. आता रात्री थंडी असल्यामुळे थांबलेल्या व्यक्तींनी घरासमोर शेकोटी पेटवली होती आणि 7 ते 8 जण शेकोटीसमोर बसले होते. 4-5 जण खळ्यात प्रेताच्या बाजू गॅसबत्तीच्या उजेडात बसले होते. आता मात्र रात्रीचे 12 वाजले. जसे रात्रीचे 12 वाजले तसे जोरात कुत्रे भुंकायला लागले. मध्येच 2-3 कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज सतत ऐकू लागलो होतो. कुत्र्याचा रडणं म्हणजे काहीतरी अघटित होताला याची कल्पना सगळ्यांना येईल. इतक्यात समोरच्या शेतातून अचानक जोरात कोल्हे ओरडायला लागले. तसा वातावरण अजूनच खतरनाक आणि भयानक बनत चालला होता. प्रेत राखणारे सगळे एकत्र येले. त्यांका पण आता थोडीफार भीती वाटायला लागली होती. इतक्यात त्यांच्यातली 2 जुनी जाणती माणसं म्हणाली, या बघा, कुत्रे रडतात, कोल्हे रडतात, म्हणजे काहीतरी अघटित घडताला. सगळ्यांनी मन घट्ट करा, कोणी घाबरा नकात आणि प्रेतावरनं कोणी नजर हटवू नकात. प्रेतावरती सतत लक्ष ठेवा. सगळेजण आता प्रेताक डोळ्यात तेल घालून बघत होते. सगळीकडे काळ्या कुट्ट अंधाराचा साम्राज्य पसरला होता. सगळे मन घट्ट करून प्रेताची राखण करत होते.
म्हणता म्हणता रात्रीचे 1:30-1:45 वाजले. सगळ्यांका आता मात्र झोप असह्य झाली होती. 10-12 जणांपैकी 9-10 जण तर डुलकीच काढत होते. शेकोटीच्या आजूबाजूक ते थोडे लवाणले होते आणि आता फक्त 2 जणच जागे होते. पण त्यांका पण आता झोप अगदी अनावर होत होती. तरी देखील ते जागे राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होते. रात्रीचे 2:30 वाजले आणि जागे असलेल्या त्या दोघांका काही क्षण झोप लागली. इतक्यात ज्याची भीती होती ताच घडला. कोणीतरी अदृश्य शक्तीन सुहासच्या बायकोचा प्रेत पायाक धरून ओढत ओढत खळ्याच्या बाहेर नेला. इतक्यात कुत्रे जोर जोरात भुंकले. त्यामुळे झोपलेल्या त्या दोघांका अचानक जाग आली आणि ते समोर बघतो तर काय, खळ्यात त्या चटईवर ठेवलेला प्रेत त्या जागेवर नव्हता. तिने आरडाओरड चालू केल्याने तशी सगळ्यांका जाग आली. सगळे उठले आणि बघतात तर काय, समोर खळ्यात चटईवर ठेवलेला प्रेत जागेवर नव्हता. गॅसबत्तीची हवा कमी झाल्यामुळे त्याचा प्रकाश खूपच कमी झालो होतो. इतक्यात एका गॅसबत्तीक हवा मारल्या तशी ती फुल पेटाक लागली. सगळे आता जाम घाबरले होते. इतक्यात एका माणसानं गॅसबत्ती उचलल्या आणि त्यानं प्रेत शोधूक आजूबाजूक चालू केले. शोधता शोधता एका खळ्याच्या बाहेर एका बाजूचा प्रेत कोणीतरी ओढत नेलेला दिसला. ह्या बघून सगळ्यांच्या काळजाचा अगदी पाणी झाला. मित्रांनो, माणूस कितीही डेअरिंगबाज असलो तरी थोडीफार भीती त्याच्या मनात असताच. त्याप्रमाणे सगळ्यांचे हातपाय आता भीतीने गळसणले होते. चौघांनी ता प्रेत परत उचलून खळ्यात पसरलेल्या चटईवर आणून ठेवला. आता मात्र सगळेच जागेच होते. आता मात्र कोणाकच भीतीने झोप लागत नव्हती. इतक्यात एक माणूस वाडीतल्या एका जुन्या जाणत्या अनुभवी माणसाक म्हणालो, तात्या, ह्यो प्रकार काय म्हणायचो? बरीच प्रेत आजपर्यंत रात्र रात्र जागान राखली, पण असो प्रकार कधी घडलो नव्हतो. तात्या म्हणाले, अरे गरोदर बाईचा प्रेत राखणं एवढा सोप्या काम नसता बाबांनो. त्या प्रेतावर खूप बारीक लक्ष ठेवचो लागता. कारण अशा प्रेतात भुताटकी चाळव नक्की प्रवेश करता आणि त्या प्रेताबरोबर घराकडे येता आणि अशा घटना घडतात. मनान शक्यतो गरोदर बाईचा प्रेत कोण सहसा राखू बघत नाही. कारण हीच भुताटकी हिचीच भीती असता आणि ही भुताटकी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रेत राखणाऱ्या माणसांका कधी झोप लागता याचीच वाट बघत असता आणि तशी संधी मिळाली क्षणातच ती त्या प्रेताकडून नेण्याचा प्रयत्न करता. आता लक्षात ठेवा, आता आपणाक सगळ्यांका एकत्र येऊन प्रेताची राखण करूची असा. लक्षात ठेवा, कोणी खळ्याच्या बाहेर जाऊ नकात. ती भुताटकी हयच काहीतरी घुटमळत असतली. पण कोणी घाबरा नकात. कोंबडो ओरडण्याची वेळ झाली. आता पहाट होतली आणि एकदा काय पहाट झाली, कोंबडो आरडलो की मग त्या भुताटकीचा हय काय चालायचा नाही. आता सगळे धीर एकवटून प्रेताचे राखण करूक लागले होते. म्हणता म्हणता आता पहाटेचे 4 वाजले. थंडीन सगळे कुडकुडत होते. शेकोटी आता पूर्णपणे विझत इली होती. इतक्यात कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज इलो. तसा सगळ्यांनी एकमेकांकडे बघितल्याने आणि आता सगळ्यांच्या मनावरची भीती कमी झाल्यासारखी वाटली. बाजूच्याच घरातल्या एका बाईन कोरी चहा आणून सगळ्यांका दिल्या. सगळ्यांनी थोडी थोडी कोरी चहा घेतली आणि सगळे थोडे फ्रेश झाल्यासारखे वाटले. म्हणता म्हणता आता उजेड पडाक लागलो होतो. जशी पहाट झाली, उजेड झाल्यामुळे आता वाडीतले इतर व्यक्ती सुहासच्या घराकडे येऊ लागले होते. मित्रांनो, अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यात एका गरोदर बाईचा प्रेत राखताना ह्यो भयंकर अनुभव घेतलं होतंय. दुसऱ्या दिवशी सुहास रात्री 7 वाजता कोकणात आपल्या घराकडे पोचलो आणि रात्री उशिरा त्याच्या बायकोवर घरासमोर असलेल्या मोठ्या जंगलात रात्री अंत्यसंस्कार केले गेले. मित्रांनो, ही गोष्ट जर तुमका आवडली असतात तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा, लाईक करा
कमेंट करा. आणि आजच जर तुम्ही या चॅनलवरील असाल तर कोकणातील भयकथा या चॅनलला सबस्क्राईब करू मात्र विसरा नका. म्हणजे पुढची एक भयकथा तुमका या चॅनलवर ऐकायला मिळेल. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते. धन्यवाद.